नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. या वळणावर भाग 5. साक्षी सागरला भेटून घरी परतली. घरात पाऊल टाकताच तिला आई दिसली. तिने आईला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. तिचे असे रडणे आईला काही समजेना. जाताना तर ती खूप खुश होती आणि आता आईने तिला विचारले, काय झाले साक्षी, अशी का रडतेयस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून साक्षीचे बाबाही आत होते. ते बाहेर आले. काय झालं बेटा, का रडतेस? अहो पहा ना, मी विचारले तर फक्त रडतच आहे. आईने तिला सोफ्यावर बसवले. एक बाजूनी बाबा आणि दुसऱ्या बाजूला आई तिला सावरत होते. साक्षीने रडत रडत सारी गोष्ट त्यांच्या कानावर घातली. हे सारं ऐकून आई हतबल झाली तर बाबांचा पारा चढला. काय समजतो काय स्वतःला? अमेरिकेची हवा गेली वाटतं कानात. पण तू काळजी करू नको, त्याच्या डोक्यातली हवा मला माहित आहे कशी काढायची. तिथे सागरही दुखावला होता. आज प्रथमच त्याने साक्षीला एवढे दुखावले होते. साक्षीचा तो केविलवाणा चेहरा त्याच्या समोरून जात नव्हता. त्याने साक्षीच्या तिथून जाण्यानंतर खूप वेळा तिला फोन लावला, पण तिचा मोबाईल स्विच ऑफ होत लागला. तो मनातल्या मनात देवाला सांगडे घालत होता. हे देवा, तुला तर माहित आहे माझे साक्षीवर केवढे प्रेम आहे. ते पण आज जे मी साक्षीला सांगितले ते सुद्धा माझा नाईलाज होता. प्लीज देवा, साक्षी मला समजून घेऊ दे. तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजले. लगेच त्याने मोबाईल पाहिला तर साक्षीच्या बाबांचा फोन. हे त्याला अपेक्षित होतेच. त्याने फोन उचलला आणि साक्षीच्या बाबांनी न थांबता त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. सागर काही न बोलता गप्प राहून सर्व ऐकत होता. त्याच्या गप्प राहण्याने साक्षीच्या बाबांचा पारा आणखीन चढला. रागातच म्हणाले, काय रे, आता का नाही काही बोलत? मागणी घालायला आलेलास तेव्हा तर मोठ्या प्रेमाच्या गोष्टी सांगत होतास की मी तुमच्या साक्षीला नेहमी खुश ठेवीन. मग आता काय झाले की अमेरिकेची हवा केली? हे बघा काका, तुमचा राग मी समजू शकतो आणि तुमचं बरोबर आहे, पण माझेही काही कारण असेल ना, म्हणून तर मी हे सर्व करतोय. मग सांग ना, कसलं कारण आहे ते? तिथे संसार नाही ना थाटलास? नाही काका, एवढा विश्वासघात मी साक्षीची नाही करू शकत. मग आता काय करतोयस? काका, मी तिच्याशी लग्न करणार, पण आता नाही, अजून काही वर्षाने. आणि आता वेळही कमी आहे. मी फक्त 10 दिवस आलो आहे. अजून 8 दिवस आहेत. पाहिजे तर कोर्ट मॅरेज करू, तुला वेळ नसेल तर. काका, अहो एवढ्या गडबडीत करण्याची काहीच गरज नाही. आम्ही मस्त धमाकेदार लग्न करायचे असे आमचे दोघांचे स्वप्न आहे. स्वप्न आहे ना, मग पूर्ण कधी करणार? काका, तेच तर मी सांगतो आहे ना, काही वर्षांनी. आता तू जाणार आणि 2 वर्षांनी येणार. अरे, वयात आलेल्या मुलीचे लग्न त्याच वयात व्हायला हवे आणि आम्ही तुझ्या भरोशावर आमच्या मुलीच्या घरी ठेवायचे. मला तिचे ओझे नाही, पण तुझ्या ह्या बदलत्या मतावर आता माझा विश्वास नाही. 2 दिवस देतो तुला, विचार कर आणि मला तुझा निर्णय कळव. वाट पाहीन तुझ्या फोनची माझ्या मुलीच्या सुखासाठी. आणि साक्षीच्या बाबाने रागाने फोन ठेवून दिला. इथे साक्षीला एकच प्रश्न सतावत होता, असे कोणते कारण आहे की जे त्याच्या प्रेमावर भारी पडले आहे आणि जे सागर तिलाही सांगत नाही? एवढे आपले प्रेम कमजोर आहे का? तिने आपला मोबाईल ऑन केला तर सागरचे 20 मिस कॉल येऊन गेले होते. ती भावूक झाली. तिने त्याला फोन लावला. तिचे नाव मोबाईलवर झळकताच त्याने पटकन उचलला. हॅलो, आणि ती रडायलाच लागली. सागरही तिचा रडवेला आवाज ऐकून रडू लागला. हे बघ साक्षी, रडू नकोस. मला तू असा का वागतोयस? एवढे दिवस तू दूर होतास, जेव्हा तुझ्या आवाजाने मला तुझा सहवास जाणवत होता, पण आज तुला भेटून सुद्धा एकटे वाटत आहे मला. साक्षी, तू एकटी नाही आहेस. तुझा सागर तुझ्या नेहमी सोबत असणार. मग लग्न करायला का नकार देतो आहेस? साक्षी, मी नकार कुठे देतो आहे? 2 वर्षांनी करू आपण लग्न, पण आता का नाही? तूच तर मला म्हणाला होतास ना की 2 वर्षांनी. साक्षी, मला सर्व मान्य आहे, पण सागर की आपलं प्रेम एवढं कमजोर झाले. नाही साक्षी, ते कधीच कमजोर होणार नाही. आपण पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होतील, पण आता नाही साक्षी. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस? तसं नव्हे साक्षी, तुझ्यासाठी काही पण आता काय झालं? सागर थोडा वेळ गप्पच राहतो आणि त्याची ती शांतता साक्षीला अजूनच दुःख देत होती. सागर, गप्प का आहेस? बोल ना काहीतरी. काय बोलू? माझं मन मलाच 1000 प्रश्न विचारत आहे. तुझ्यापासून दूर राहण्यासाठी रोखत आहे.
मी एक निर्णय घेतला आहे. काय असेल सागरचा निर्णय? खरंच त्याचा निर्णय बदलेल आणि वेळ त्याला साक्षीपासून दूर जाण्यापासून रोखू शकेल. क्रमश उर्वरित भाग पुढील कथेमध्ये पाहूया. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.